राम राम पशुपालक मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये गाय म्हशी किंवा म्हशी करायचं असेल गोट्यामध्ये किंवा गाय करायचं असेल तर बिनधास्त होऊन तुम्ही गाय म्हशी करा. कारण शेतकऱ्याला एक जोड व्यवसाय शेतीसाठी, कारण की शेतामध्ये मालाला भाव लागत नाही, योग्य उत्पन्न नाही किंवा वातावरण साथ देत नाही, होऊ लागले तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा म्हणून म्हशी करणं गरजेचं आहे. समजलं? तर मित्रांनो, तुम्ही आता तरुण पोरं काय करतात की बाबा म्हशी एक गच्चाळ काम आहे ते शेण काढणं. अरे बाबा नो, गच्चाळ काम आहे नाही कोण म्हणतं, आहे गच्चाळ काम तर पैसा पण गच्चाळच येतो. समजलं? पैसा तुम्ही फक्त एकदम डोक्याचा वापर करा. असं नाही की कंपनीमध्ये जाणं, जॉब करणं, जॉब केल्याच्या नंतर मग काय येते, पगार येते. बाबा तुम्ही कंपनीत किती दिवस काम करता, किती महिने, किती वेळ काम करता? 4 घंटे, 8 घंटे, मिनिमम 8 घंटे तर काम असतंच कंपनीत. 8 घंटेतून तुमच्या शेतामध्ये गायमध्ये गुंतवा ना, मग कसं होत नाही? अशी आपल्या पोटातील जनावरं तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी, तुम्ही जर व्हिडिओला थोडंसं दुःख होऊ लागले आणि तुम्ही एवढे सर्वजण माझे व्हिडिओ बघता तर फॉलो नाही करत, फॉलो करत जावा, जेणेकरून तुम्हाला गोट्यामधील रिअलमध्ये काय अडचणी येऊ शकतात. किंवा खेडेगावातील एका व्यक्तीला त्यांना जेव्हा स्टार्टिंग गोट्यामध्ये करतो, गाय म्हशी सांभाळत असतो, त्या गाय म्हशी सांभाळत असताना त्याला काय प्रॉब्लेम होतो, या सगळं प्रॉब्लेम तुम्हाला इंस्टावरती आणि माझं युट्यूब चॅनल आहे, मी बायोमध्ये लिंक टाकलं युट्यूब चॅनलचं. युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन युट्यूबला सबस्क्राईब करा, फॉलो करा नक्की. जय महाराष्ट्र. समजलं?